आपल्या सोबत आहेत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे सर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आलेली आहे, त्याचं राबवण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुमचं काय मत आहे एकूणच या सगळ्याच्यावर? योजना तर खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा लाभ होईल. विशेष करून महिला ज्या अशा गरजू आहेत की ज्यांना गृहिणी आहे, त्यांना पैशांची अडचण असते, अशांना त्याचा लाभ मिळेल हे फार चांगली गोष्ट आहे आणि निर्णय स्वागतयोग्यच आहे. पण याच्यामध्ये सरकारने ज्या अटी लावल्या होत्या त्यातल्या अनेक अटी त्यांनी शिथिल केल्या की 5 एकर जमीन वगैरे असे काही अट्टल शिथिल केल्यात त्यांनी अटी. माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये एक अट अजून टाकावी की ज्यांना 2 अपत्ये आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांना 2 पत्न्या आहेत त्यांना याचा लाभ न मिळो, अशी एक अट त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण असं आहे की काही लोक सरकारी सर्व योजनांचा भरपूर फायदा उचलतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मग ती अटल योजना असो, धान्य वाटप असो, चिकित्सेच्या संदर्भामध्ये जे योजना सरकारने केली आहे 5 लाखापर्यंतची ती असो, या सर्व गोष्टींचा फायदा काही लोक विशेष करून उचलतात. तर ही जनसंख्येवरती नियंत्रणाचा विषय कसा होईल? प्रत्येक गोष्टीचा एक वर्ग खूप लाभ उचलेला आणि दुसरा नाही उचलू शकणार. आता ही जी योजना आहे याचा जर विचार केला आपण तर रामलालची 1 पत्नी आहे, तिला 1 मुलगी आहे, तर त्याला या योजनेचा लाभ किती मिळेल? 2. परंतु अब्दुल आहे, त्याच्या 2-3 पत्न्या आहेत, 2 पत्न्या आहेत, त्याला 4 पोरं आहेत, 6 पोरं आहेत, तर त्याला किती लाभ मिळेल? 6 पट लाभ मिळेल त्याला. ह्या गोष्टीचा विचार सरकारने करावा. आणि शेवट जनसंख्या नियंत्रण आम्ही कसं करायचं? 140 कोटीच्या वर आम्ही चाललं गेलं. ही प्रथा जर राहिली आणि असंच चालत राहिलं तर आम्ही येत्या काळामध्येच आम्ही 150 कोटीला पार करू. या देशाची अर्थव्यवस्था कशी सुधरेल? देशाचा विकास कसा होईल? कारण ह्या सगळ्याच गोष्टी लागतात ना. चिकित्सा लागते, रेशन लागतं, पाणी लागतं, वीज लागते, कपडा लत्ता लागतो, शिक्षण लागतं, नोकऱ्या लागतात. जनसंख्या अशीच वाढत राहिली, लोकांना नोकऱ्या कशा मिळतील? व्यवसाय कसा मिळेल? मग बेरोजगारीच्या नावाने ओरडू आम्ही. तर म्हणून सरकारने जे काही नियोजन करतो आपण, जे काही योजना बनवतो, त्याच्यामध्ये ही अट नेहमी टाकावी, प्रत्येक योजनेमध्ये टाकावी की याचा लाभ त्यालाच मिळेल की ज्याचे 2 अपत्य आहे, 1 पत्नी आहे. सर, म्हणजे तुमचा रोष जो आहे तो मुस्लिम समाजावर आहे, पण तो त्यांचाही अधिकार आहे. या देशानं, संविधानानं त्यांनाही अधिकार दिला की योजनांचा लाभ त्यांना मिळायला पाहिजे. बिलकुल मिळायला पाहिजे. माझा मुस्लिमांवरती काही रोष नाही आहे. ते या देशाचे नागरिक आहेत. त्यांनी या देशामध्ये अनेक चांगल्या कामं केलेले आहेत. त्याच्यात रोष नाही आहे माझा. माझं म्हणणं हे आहे की आम्ही शेवट जनसंख्येला कुठपर्यंत घेऊन जायचं आणि पर्टिक्युलर काही लोकांनी त्याचा लाभ घ्यायचा. हा हिंदू समाजामध्ये पण अनेक लोक आहेत की त्यांचे 2 पत्न्या आहेत. एखादा पहिल्या पत्नीला काही अपत्य नाही झालं म्हणजे तर त्यांनी सहमतीने दुसरं लग्न केलेलं आहे. 2 पत्नी आहेत, पण त्याच्या मागचं कारण आहे. हिंदू समाजामध्ये तर आधीच्या काळामध्ये 4-4 बायका ठेवण्याची प्रथा होतीच. आमचे राजे महाराजे, राजा दशरथातलं 3 पत्न्या होत्या. तो विषय नाही आहे. विषय हा आहे की आजची जी परिस्थिती आहे, जनसंख्येचा जो विस्फोट होतो आहे, त्या विस्फोटाला थांबवण्याकरता आणि त्याला आळा घालण्याकरता आणि सरकारच्या योजनेमार्फत ह्या जनसंख्येचं नियंत्रण कसं करता येईल त्याच्याकरता माझा हा सुझाव आहे की जे काही सरकारी योजना आहेत त्याच्यामध्ये 2 अपत्य 1 पत्नी अशी अट घालावी. तुम्ही ही सरकारकडे मागणी करताय? बिलकुल सरकारकडेच मागणी. अगदी सरकारची योजना आहे ती मागणी सरकारकडेच करावी लागणार आहे.
सरकार दरबारीच, मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे असो किंवा मनसेचे नेते महाजन असो यांनी हीच मागणी केली की 2पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना देऊ नका. जो चांगला राष्ट्रवादी विचाराचा व्यक्ती असेल तो ह्या दृष्टीने विचार करेलच. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.